जय श्रीराम मित्रांनो, तुम्हाला तर माहितीच वाघाने 100 दिवसात 100 ब्लॉगचं चॅलेंज घेतलेलं आहे. मग काय वाघाने आणला आज मी दुसरा ब्लॉग तर 100 दिवसापैकी. तर चला तुमचं सहर्ष स्वागत करतो ना आपल्याला आता सुरुवात करतो. तर जय जय महाराष्ट्र. कुठे हिंडाले या ब्लॉग सॉरी सॉरी हा चला मित्रांनो, आपण आले या दुकानला. तर योगा दोन गरीब जेवण केला, नाश्ता बिष्टा करू घातला. मग दुकानला गिरायक आलतं, गिरायक वगैरे केलं, निघाले. आपल्याला आज वार शनिवार होता, आपल्या वासावर होता. आपण निघाल्या भोगावला. भोगावला जाता जाता आपल्याकडे प्रमोद नागरकोजी आलता. त्याला घेतलं, मग त्याला घेतलं की आपला नागेश बी आलता. त्याला प्रेमानं बाउन्सर नाग्या म्हणतात. नाग्याला घेतला, आम्ही गेले. आम्ही पेट्रोल पंपावर. तर मित्रांनो, वाघानं 700 रुपयाचं पेट्रोल टाकलं. तर आता तुम्ही म्हणसाल वाघाकडे एवढे पैसे कुठून आले? वाघ 700 रुपयाचं पेट्रोल टाका. आम्ही मोठे माणसं, आम्ही असेच पैसे उडीतात. त्याला काय, आमच्या बापजाद्याकडे भरपूर पैसा होता. ते पैसा ठेवून ठेवून कुठून जाते म्हणून घरच्याने म्हणले पेट्रोल टाकायचं आहे. तर पेट्रोल टाकून अध्यक्षाची भेट झाली. आपण निघाल्या पुढे. तर पुढे जाता जाता 2-4 रील हाणल्या की रील आता तुम्हाला 2-4 दिवसात लगेच बघायला भेटतील. तर मित्रांनो, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर जाता जाता आपल्या ढाण्या वाघ संघटनेचे कार्यकर्ते भेटले होते. तर बघा तुम्ही, योगा चित्रीचे कार्यकर्ते आपले मित्र पायी फुपाटा रुतला काटा. तर मित्रांनो, आले आपण भोगावला. तर भोगावला आल्या गाडीहून उतरले की लगेच आपल्याला कंधारची मिनी ब्लॉगर भेटले विनू. तर त्याला बोलून आपण लगेच खाली गेले, हात पाय वगैरे धुवून घेतले. तर धुवून घेतले की लगेच प्रसाद वगैरे घेऊन आपण निघाल्या बॉसच्या मंदिरात. तर बॉसच्या मंदिरात जाऊन दर्शन वगैरे घेतलं, मन लावून पाया वगैरे पडल्या आणि तिथून आपण लगेच थेट निघाल्या मित्रांनो आता आपण घरला. तर मित्रांनो, आता भेटू उद्या. आता जय श्रीराम.